Hello, I am Vineet Kulkarni. I am an umpire with the BCCI. जसं IPL, WPL आणि आपलं MPL सुरू झालंय तेव्हापासनं बऱ्याचशा लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की अंपायर्स हे जे ग्राउंडवर घेऊन येत आहेत हे नक्की काय आहे आणि प्रत्येक नवीन बॅटर यायच्या आधी अंपायर्स हे काय करतायत. तर दिस इज ॲक्च्युली अ बॅट गेज. कुठलाही बॅट मॅन्युफॅक्चरर जो असतो तो एका फिक्स डायमेन्शन्स प्रमाणे बॅट्स मॅन्युफॅक्चर करतो आणि ती डायमेन्शन्स मोजण्याकरता त्या रेंजमध्ये बॅट बसते की नाही हे बघण्याकरता हे गेज असतं. तर महाराष्ट्र प्रीमियर लीग इज फॉलोइंग द एक्झाम्पल ऑफ द इंडियन प्रीमियर लीग की ज्यांनी एक प्रोसेस सेट केली की कुठलाही बॅट्समन आत यायच्या आधी त्याची बॅट ही तपासलीच जाईल. कारण आधी कसं व्हायचं की आम्ही इन द बॅकग्राऊंड बॅट तपासायचो पण ॲक्च्युअल मॅचमध्ये कोणती बॅट वापरली जाईल हे स्पष्ट नसायचं. त्यामुळे आता जसा बॅट्समन आत येईल तसा तुम्हाला दिसेल की अंपायर त्याच्याकडे बॅट गेज घेऊन जातो. द बॅट्समन ऑफर्स हिज बॅट अँड वी जस्ट मेक दिस चेक. इफ यू सी दॅट द गेज कम्प्लिटली पासेस तर ही बॅट ही चेकमध्ये पास म्हणली जाते. जर बॅटमध्ये गेज फसला तर ती बॅट आपल्याला वापरता येत नाही. सो बिकॉज इट डज नॉट कन्फर्म टू द डायमेन्शन्स.